शांतं सच्चिदानंदविग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं ईशमानंदवल्लभम्. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ या ग्रंथातील 26 क्रमांकाचा अभंग आज आपण पाहणार आहोत. हरिपाठातील हा उपांत्य अभंग आहे. ह्या अभंगामध्ये सांगितला गेलेला अर्थ आपल्या ध्यानी यावा याकरता सर्वप्रथम ह्या परतत्वस्पर्शी शब्दांचा आपल्या वाणीला स्पर्श होऊन मंगलमय धारणा उत्पन्न व्हावी आणि त्यामध्ये असणारा अर्थ ध्यानी यावा याकरता प्रथम उच्चारण. एकतत्वनाम दृढधरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे अधि. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील झणी. ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विद्यार्थी मित्र हो, आपण सातत्याने सलग 25 अभंगाच्या पर्यंतचं चिंतन हरिपाठाचं केलेलं होतं. आता 26वा अभंग पाहणार आहोत. ह्या अभंगामध्ये असणाऱ्या शब्दांचा क्रम, ज्याला अन्वय पद्धती म्हणतात, त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न होतो आहे. ह्या एका एका शब्दाचा क्रम बदलला तर अर्थ बदलून जातो आणि वेगवेगळे भाव त्या एकाच वाक्यातून निर्माण होतात जर शब्दांची अदलाबदल केली तर. आणि त्या शब्दांना अनेक असे पैलू आहेत. पण आपण जे पाहतो ते सर्वप्रथम प्राथमिक स्वरूपामध्ये त्या शब्दांचा, अक्षरांचा, वाक्यांचा आणि त्यातील अर्थाचा बालबोध स्वरूपामध्ये परिचय व्हावा एवढ्याच अर्थानं आपण ह्या अभंगांना दर्पणस्थानी करून आपल्या आंतरिक जीवनाच्या परिवर्तनासाठीचा हा प्रयत्न या अभ्यासाच्या माध्यमातून करत आहोत. हे सगळ्या हरिपाठाचं चिंतनाच्या संबंधानं एक कॉमन स्टेटमेंट असं देता येईल की विद्यार्थी मित्र हो, जर आपल्याला एखाद्या नवीन ठिकाणी पोहोचायचं असेल तर आपण ज्यांच्याकडे जायचं आहे आणि जिथे पोहोचायचं आहे तिथल्या लोकांना सांगतो की आम्हाला तुमचा लोकेशन साठी आम्हाला तुमचं लोकेशन पाठवा गुगल मॅपच्या माध्यमातून. आणि मग ते जिथे राहतात तिथून आपल्याला त्यांचं त्या स्थानाचं लोकेशन पाठवतात, तो मॅप पाठवतात. आणि मग त्या गुगल मॅपच्या माध्यमातून आपण प्रवास करायला सुरुवात केली की रस्त्याने कोणकोणती ठिकाणं येतात, शाळा कुठे येते, पेट्रोल पंप कुठे येतो, बँक कुठे येते, अशा विविध ठिकाणांचा
तो पुरावा आपल्याला प्रवासामध्ये त्या गुगल मॅपच्या सहाय्याने होत असतो आणि तो कसा समजून घ्यावा हे ज्याला कळतं तो बरोबर त्या ठिकाणावर जाऊन पोहोचतो. तसं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा सगळा हरिपाठ ग्रंथ म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा एक गुगल मॅप आहे. पण गुगल मॅप जेव्हा पाठवला जातो तेव्हा तो फक्त दिसतो, पण ज्ञानेश्वर महाराज गुगल मॅप पण पाठवतात आणि त्यासाठी साधन पण देतात आणि येताना कोणकोणती ठिकाणं लागतात याचा पण निर्देश करतात. परंतु विद्यार्थी मित्र हो, बाहेरच्या प्रवासासाठी गुगल मॅप आवश्यक आहे, पण आंतरिक प्रवासासाठी आंतरयात्रेचा प्रवासासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा मॅप अत्यंत बिनचूक निर्दोष आणि आपल्याला योग्य ठिकाणापर्यंत घेऊन जाणार आहेत. म्हणून विद्यार्थी मित्र हो, ह्या अभंगाचा पहिल्या चरणाचा अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. एकतत्व नाम दृढधरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. इथे ज्ञानेश्वर महाराज साधकांच्या मनाला एक प्रकारचा उपदेश करत आहेत, आदेश देत आहेत आणि तो आदेश, तो उपदेश कशावरून आहे तर ते शब्दच सांगतात. धरी हा शब्द आहे. काय धरी? हे मना, इथे मन शब्द आहे, तर मन आपण संबोधन घेऊया. हे मना, एकतत्व नाम दृढधरी. मग काय होणार आहे? हरीसी तुझी करुणा येईल. तुझी हरीसी करुणा येईल असं म्हणा, किंवा हरीसी तुझी करुणा येईल असं म्हणा. म्हणून ह्या ठिकाणी त्या मनाला उपदेश केला आहे, साधकाच्या मनाला उपदेश केला आहे. मन हे आपलं मित्रही आहे आणि मन आपलं शत्रूही आहे. शुद्ध मन जे आहेत ते आपले मित्र आहेत आणि अशुद्ध मन आहे ते आपले शत्रू आहेत. म्हणून त्या मनाला श्रेष्ठ महापुरुषाने ज्या पद्धतीने समजून सांगायला सांगितलं आहे त्या पद्धतीने त्याला समजून सांगायचं. मनाला योग्य साधनांच्या द्वारे त्याला प्रसन्न करून घ्यायचं असतं. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करून घेतलं तर आपणच आपले मित्र होतो. आणि दूषित मन असलं, अशुद्ध मन असलं, त्या मनाच्याद्वारे चुकीचं कार्य होत असल्यामुळे आपणच आपले शत्रू आहोत. सो प्युअर माइंड इज युअर फ्रेंड अँड इम्प्युअर माइंड इज युअर वर्स्ट एनिमी अँड प्युअर माइंड इज युअर बेस्ट फ्रेंड. म्हणून मनाच्या
द्वारेच आपल्याला उत्थान करायचं आहे. उद्धरेदात्मनात्मानम आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. भगवान श्रीकृष्णांचं विधान ह्याच अर्थाने आहेत. म्हणून सांगितलं, हे मना, काय आहे मन? हे मन काय आहे हे आतापर्यंत कोणीही पाहिलं नाही. आणि आधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, विज्ञानाच्या माध्यमातून त्या मनाला प्रत्यक्ष कॅप्चर करून दाखवता येईल असं काही यंत्र निघालेलं नाही. पण मन जरी दिसलं नाही तरी अनुमानावरून त्या मनाची कल्पना येते. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी काय मन आहे तर त्यांनी व्याख्या केली, संकल्प विकल्पात्मकम मनः किंवा विकल्प करायची ही अशीच आहे असा संकल्प. नाही नाही नाही, ही अशी नसेल, ही अशी असेल, हा विकल्प आहे. एखाद्या गोष्टीचं योग्य कल्पना करत राहणं किंवा कल्पना करत राहणं, हा संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. दुसरं, मन हे सर्व प्रकारच्या भावनांचं आधारस्थान आहेत, आधारशिला आहेत. ऑल इमोशन्स अँड फिलिंग्स आर कमिंग फ्रॉम द माइंड. सगळ्या प्रकारच्या भावभावनांचा उद्गमन ह्या मनातून होत असतो. आणि मन 10 इंद्रियातला राजा म्हणून म्हटलं जातं. इंद्रियांचा राजा म्हणजे मन आहे. मनाचं साह्य नसेल तर इंद्रिय विषयांच्या पर्यंत जाऊन कार्य करू शकत नाही. आणि जेव्हा इंद्रिय कार्य करतात तेव्हा त्यांच्या पाठीमागे बळ इंद्रियांना ह्या मनाचं असतं. म्हणजे कल्पना करण्याचं साधन जे मन आहे ती मनच एक कल्पना आहे. पण त्या मनामध्ये एक गोष्ट नक्की आहे बरं का, ते मन चंचल आहेत, ते स्थिर होत नाही. पण अभ्यासाच्या योगानं ते मन स्थिर होतं. कारण अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यास मिळ. अभ्यासाने कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अभ्यासाच्या अंगाने काय प्राप्त होतं असा खूप विचार ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला आहे. चंचल आहे, चपळ आहे, यांचा राजा आहे होतो. ते दूषित मन आपलं शत्रू गोष्टी करायला लावतो इंद्रियांच्या द्वारे. शुद्ध मन जे आहे ते आपला मित्र आहे, कारण त्यातून चांगल्या गोष्टी आपल्याकडनं घडत असतात. हे सगळं जरी असलं तर आणखी एक मनाचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. ह्या मनाला जर एखादी गोष्ट आवडली तर ते मन पुन्हा 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 त्याच ठिकाणी जात असतं. ह्या मनासी एक निके जे देखिल्या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभवाची कौतुके दावीत जाई जाई. म्हणून ह्या मनाला चांगल्यातली चांगली गोष्ट दाखवावी, चांगला विचार दाखवावा, चांगली भावना दाखवावी, चांगलं उदात्त कार्य दाखवावं, निसर्ग दाखवावा, हिमालय दाखवावे. आणि म्हणून मनात पहिला जेव्हा संकल्प येतो आणि तो जर त्या मनाला आवडला तर मन काही केल्या ती गोष्ट सोडत नाही. मग त्या मनाला एखादा पदार्थ आवडला, मग त्या मनाला एखादी वस्तू आवडली, मग त्या
मनाला एखादी व्यक्ती आवडली, मग त्या मनाला एखादा वस्त्र आवडलं, काहीही जर आवडलं तर मन तिथे पुन्हा पुन्हा जातं, जागृतीत जातं, स्वप्नात जातं, सुषुप्तीत जातं. म्हणून हे मन त्याच्यात पहिली भावना आली की ती भावनाच मग इंद्रियांच्या द्वारे अभिव्यक्त होते. आवडती वृत्ती किरीटी आधी मनोनीची दिठी मग ते वाचा दिठी करासी. पहिल्यांदा जो भाव उत्पन्न होतो तो मनातून होतो. म्हणून त्या मनाला जर चांगले आवडलं तर ते सोडत नाही. गुळ आणि मुंगळा याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. त्या मुंगळ्याला जर गुळ आवडला आणि त्याला तिथून काढण्याचा प्रयत्न केला तरी तो मुंगळा तुटतो, पण गुळ काही सोडत नाही, कारण त्याला लागली असती गोडी, त्याने घट्ट पकडलेलं असतं. तसंच त्या मनाला सांगितलं, बाबा रे, जर तुला तुझा स्वभाव असा आहे ना तर तुझ्या स्वभावाप्रमाणेच आम्ही तुला एखादी गोष्ट सांगतोय. हे म्हणा एक तत्वनाम दृढधरी. हे म्हणा ह्या जगामध्ये केवळ आणि केवळ एक तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे श्रीहरीचं नाम. आणि श्रीहरीचं नाम हेच सगळ्यांचं सार आहे, हेच सगळ्यांचा निष्कर्ष आहे, हेच सगळ्याचं ध्येय आहे. हे आतापर्यंतच्या अनेक विधानांतून पाहिलं आहे. आणि म्हणून जाता जाता ज्ञानेश्वर महाराज त्या मनाला एक संदेश देतात. हे म्हणा एक तत्वनाम दृढधरी, होल्ड ऑन इट, पकडून ठेवे. कारण तुला जर एखादी गोष्ट आवडली तर सोडत नाहीस ना. म्हणून त्या मनामध्ये चांगला विचार पकडून ठेवायची सवय असली पाहिजे. आणि म्हणून ते मन चांगल्या लोकांच्या सहवासात ठेवायचं असतं. ही सुद्धा गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आहे. संतांची संगती मनोमार्गे गती. त्या मनाला मनाच्या मार्गाने जाऊ द्यायचं नाही, मनमानी करायचं नाही. त्या मनाला शास्त्र मार्गाने जाऊ द्यायचं. म्हणून त्या मनाला सांगितलं की हे बाबा रे, दृढ त्या नामाला तू पकडून ठेव, सोडू नकोस. दृढ शब्दाचा अर्थ आहे भक्कम, विथ ग्रेट कन्व्हिक्शन, फर्म कन्व्हिक्शन. त्या मनाला सांगितले तू आता एकदम दृढ विश्वासाने त्या नामाला तू पकडून ठेव, त्याच्याशी चिंतन कर, मनन कर, तदाकार हो, भगवन्मय होय. त्याने काय होईल, त्या मनाला एक उच्च कोटीची अवस्था प्राप्त होईल. ती उन्मनी साधली जीवनकळा, ती उन्मन अवस्था प्राप्त होईल. विचाराच्या दृष्टीने अमन अवस्था प्राप्त होईल. योग्यांच्या दृष्टीने 17वी जीवनकळा प्राप्त होईल. पण या सगळ्यांची फलश्रुती केवळ एका नामाने होत असल्यामुळे आता काही जरी झालं तरी त्या नामाच्या विषयी दुसरा कोणताही संशय, डाऊट मनामध्ये पुन्हा येऊ नये याकरता जाता जाता ज्ञानेश्वर महाराज एक त्या मनाला शेवटचा आदेश देतात. हे मना एक तत्वनाम दृढधरी. मग ते मन म्हणेल त्या साधकाचं मला काय प्राप्त होईल. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, साधकांनो काय होईल, तुझी हरीसी तुझी करुणा येईल. हरीसी तुझी करुणा येईल. हरी शब्दाचाच अर्थ आहे पापम हरती दोषम हरती इति हरी. दोष त्याचे, पाप त्याची, नकारात्मक वृत्ती, नकारात्मक विचार सगळे नाहीसे करण्याचं एक उत्तम प्रकारचं साधन हे हरिनाम आहेत. आणि जर नाम ज्याचा आहे तो हरी आणि नाम अशा दोन वस्तू असतात.
जसं की हे पेन आणि एक नाव आहे लेखणी. लेखणी हे नाव आणि लेखणी या नावाने ज्या वस्तूचा निर्देश होतो ती वस्तू आहेत. या दोन वेगवेगळ्या आहेत. परंतु अध्यात्मातला एक सिद्धांत आहे मित्रांनो, भगवंताचं नाम आणि भगवंत यांच्यामध्ये फरक नाहीत, त्यांच्यामध्ये अभेद आहेत. कारण वस्तू जड आहेत त्यामुळे ती इकडे जाऊ शकत नाही, तिकडे जाऊ शकत नाही. पण चैतन्य परमात्मा असल्यामुळे नाम आणि नामी हे दोघे बरोबरच राहतात. नामाचं उच्चारण केल्याबरोबर ज्याचं नाव आहे तो नामी चैतन्य रूपाने आपल्या शरीराच्या मध्ये, मनाच्या मध्ये, बुद्धीच्या मध्ये संक्रमित होतो. आणि परमात्मा मुळातच दयावान आहेत, तो करुणानिधी आहेत. करुणानिधी म्हणजे कोणत्या व्यक्तीचं नाव नाही. करुणा, दया, प्रेम, म्हणून परमात्म्यालाही दया येते, करुणा येते. दुसऱ्याचं दुःख पाहून आपलं अंतःकरण कळवून येतं, ती करुणा आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगतात की मित्र हो, तुम्ही जर त्या मनाने, तुमच्या मनाने जर त्या एकातत्व नाम हरीचं दृढ धरलं तर तुला भगवान परमात्मा हरी काय करुणा करील, दया करील, प्रेम करील, कृपा करतील. त्याची दया येईल, तुमची दया येईल त्याला. आणि एखाद्याची दया आली की मनुष्य त्याला मदत करतो. पाण्यामध्ये एखादा किडा सारखा जर बुडत असेल आणि तो प्रयत्न करत असेल बाहेर येण्याचा आणि त्याला किनारा भेटत नसेल तर पाहणाऱ्याला दया येते आणि एखादी छोटीशी काडी घेऊन मनुष्य त्या किड्याला वरती बाहेर काढतो. कारण का, तो स्वतः बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला बाहेर येता येत नव्हतं. पण आपल्याला त्याची करुणा येते आणि आपण त्याला बाहेर काढतो. साधं आपण मनुष्य त्या कीटकाची दया येते तर आपण एवढा त्याला उपकार करतो. परमात्मा तर सर्वज्ञ आहे, त्याला कळतंय की आपलं काय चाललं आहे. मनाने अशा प्रकारची साधना केली तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे साधका, तुझी हरीशी करुणा येईल, हरीशी तुझी करुणा येईल, हरीला तुझी दया येईल, तो तुझ्यावरती कृपा आशीर्वाद करील. आणि म्हणून हे मना, तू आता त्या ईश्वराचं नाम घे. अच्छा, पण ते अवघड आहे का? नाही म्हटले, अवघड नाही. म्हणून त्याच्याबद्दल सांगतात, ते नाम, ते रामकृष्ण नाम, ते रामकृष्ण गोविंद, ते रामकृष्ण गोविंद नाम कसं आहे रे? सोपे रे. काल तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्याची दया भाव आला की मग रे शब्दाचा प्रयोग होतो. मित्रत्वाची भावना असेल तर रे शब्दाचा प्रयोग होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज दया भावनेने म्हणा किंवा एखादी गोष्ट समजून सांगायची तर मित्रसम्यक उपदेश असतो. मित्रसम्यक उपदेश, मित्रासारखं बोलायचं असतं. तसंच ज्ञानेश्वर महाराज आपल्या सगळ्यांशी बोलतात. ते नाम सोपे रे, ते रामकृष्ण गोविंद नाम सोपे रे. ते रामकृष्ण गोविंद हे नाव घेण्यासाठी, उच्चारणासाठी अत्यंत सोपे आहे. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील वयाशी क्षणमात्रे. आपण पाहिलं आहे, तृणाग्नी मेळे समरस झाले ह्या अभंगाच्या चरणामध्ये पाहिलं आहे. आणि म्हणून इथे 3 नावांचा उल्लेख केला आहे, राम, कृष्ण आणि गोविंद. गोविंद, गो शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय आणि विंद शब्दाचा अर्थ आहे प्राप्त करणे. प्रयत्नपूर्वक त्या इंद्रियांना आपल्या संयमामध्ये आणणं, अर्थात गोविंद म्हणताना संयम आहेत.
राम म्हणताना आपल्या जीवनामध्ये सगळा नैतिक आचार आहेत आणि कृष्ण म्हणताना प्रेम आहेत. जिथे चांगला आचार, चांगलं प्रेम आणि चांगला प्रयत्न, असं रामकृष्ण गोविंद हे नाम आहे. आणि म्हणून ह्या एका नावाच्या बद्दल खूप विचार केला आहे मित्र हो. राम म्हणजे काय? रमन्ते योगिनः यस्मिन् इति रामः. मोठमोठे योगी ज्याच्यामध्ये रमतात त्याला राम असं म्हणतात. रमन्ते भक्ताः येन सह रामः किंवा रमते सदा इति रामः. रमते क्रीडती योगिनां हृदये इति रामः. जो योग्यांच्या हृदयामध्ये रमतो त्याला राम असं म्हणतात. रमते अलिंगनम करोति भक्तानाम इति रामः. जो आपल्या भक्तांना आलिंगन देतो तो राम. किंवा असं म्हटलंय रमते सर्वभूतेषु इति रामः. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये चैतन्य रूपाने तोच आहेत आणि म्हणून सगळे झोपेमध्ये आपण त्याच्यातच जात असतो, म्हणून तो राम. रमयती आनंदयती भक्तानां मनांसी इति रामः. त्याचं उच्चारण केलं असताना राम नामाचं भक्तांच्या अंतःकरणाला जो आनंद देतो तो राम. कर्षती आकर्षती इति कृष्ण. जो आपल्या भक्तांचं चित्त वेधून घेतो तो आहे कृष्ण. आणि आपल्याला सगळे इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवायचे आहे म्हणून गोविंद. राम कृष्ण गोविंद हे जे नाम आहेत भगवंताचे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात रामकृष्ण नाम ते रामकृष्ण नाम सोपे रे. सोपे आहे बरं का रे, हे मित्रत्वाने आहे. त्या मनाला सांगतात हे रामकृष्ण नाम अत्यंत हे सोपं आहे, चांगलं आहे. मग काय कर, आधी वाचेची सद्गद जपे. आधी ॲट द व्हेरी बिगिनिंग, अगदी सुरुवातीला म्हणजे बालावस्थेमध्ये तुमच्या वयोगटामध्ये हरिपाठ हा उपक्रम मुलांसाठी का ठेवला आहे? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात सर्वात आयुष्याच्या आधी म्हणजे प्रारंभाला, म्हणजे बालवयामध्ये, म्हणजे तुमच्या वयामध्ये ह्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य विचाराचा प्रभाव घडला पाहिजे. कारण त्यांनी दिलेला हा हरिपाठाचा मॅप आपल्याला ईश्वर दर्शनाच्या पर्यंत घेऊन जाणार आहेत. म्हणून आधी वाचेसी जपे. अगोदर वाचेने त्या रामकृष्ण गोविंद जे सोपं नाम आहे त्या वाचेने त्याचा जप करायचा आहे. जप दोन शब्द आहे, तर ज आणि प. विद्वान लोक संस्कृत मधले असं म्हणतात जकारो जन्म विच्छेद, पकार पापनाशक. प म्हणजे पापनाशक आहे, तर ज म्हणजे जन्माचा विच्छेद नाहीसा, जन्म परंपरा नाहीसा करणारी आहेत. म्हणून तस्मात जप इति प्रोक्ता. जन्म पाप विनाशक. जन्म आणि पाप म्हणजे मृत्यू त्यांचा नाश करणारा हा जप आहे. जपाने एक प्रकारचं ऊर्जा प्राप्त होत असते, शक्ती प्राप्त होत असते. जपात सिद्धीर असं म्हटलं आहे की सातत्याने एक गोष्ट पुन्हा पुन्हा करणं हा जप आहे. पण तसा हा आपला अभ्यासाचा सुद्धा सातत्याने जप झाला पाहिजे. मला हा अभ्यास करायचा, मी करणारच आणि करीनच. सातत्याने ध्यास असला पाहिजे मित्र याप्रमाणे, आणि तो सर्वात अगोदर असला पाहिजे. पण इथे या चरणाच्या संदर्भाने विचार करत असताना आधी वाचेशी जपे, अगोदर त्या वाचेने त्या रामकृष्ण गोविंद नामाचं उच्चारण करायचंय, जप करायचंय. पण कसं? सद्गद
वाचेची सद्गद जपे. आधी वाचेची सद्गद जपे म्हणजे काय रे मित्र हो, सद्गदित वाणीने होऊन जेव्हा आपला एखाद्याशी संबंध असतो, त्या संबंधाने जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा वाणी कुंठित होते, सद्गदित होते. जर तुम्हाला वर्गामध्ये सगळ्यात जास्त गुण मिळाले आणि 1 नंबरने पास झालात किंवा भविष्यात तुम्ही कलेक्टरची परीक्षा पास झालात किंवा आणखी दुसऱ्या एखाद्या क्लासची परीक्षा तुम्ही पास झालात, तर आईवडिलांना ही गोष्ट कळाल्यानंतर ते जेव्हा तुमच्याबद्दल बोलायला लागतात तर डोळ्यातून अश्रू येतात, वाणी सद्गदित होते, अंगावरती रोमांच येतात. का बरं? कारण त्यांच्याशी तुमचा संबंध आहे, आपलेपणाचा संबंध आहे. तो आपला आहे, तो माझा आहे. म्हणून आई जेव्हा मुलाचं नाव घेते तर सद्गदित येत, पटकन तिला डोळ्यात पाणी येतं. तसं ही ईश्वराची साधना करताना मी त्या ईश्वराचा आहे, तो ईश्वर माझा आहे, ह्या संबंधातून जर त्याचं उच्चारण केलं तर एक वेगळ्या प्रकारची भावना आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होते. याचा विचार आपण हरिपाठात पाहिलाय मित्र हो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. माझा हरी आहे, मी हरीचा आहे. म्हणजे जेव्हा संबंध निर्माण होऊन जेव्हा आपण एखादी कृती करतो त्या कृतीला एक विशेष महत्त्व असतं, तिथे आपलेपणाची जाणीव असते. म्हणून माझी शाळा, माझे शिक्षक, माझा वर्ग, माझे मित्र, माझा देश, म्हणून भारताच्या विषयी माझेपणाची आपुलकी निर्माण व्हावी याकरता भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. किती आपुलकीने प्रेमाने ही गोष्ट संबंधातून निर्माण होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या हरीचं नामाचा उच्चारण जर केला तर वाणी सद्गदित होते. वाचेसी सद्गद जपे आधी. म्हणजे पूर्णपणे समर्पण होऊन संबंध प्रस्थापित करून अगोदर त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं, अंतःकरणातले सगळे दोष निघून जातात. जाता जाता शेवटी ज्ञानेश्वर महाराज पुन्हा करुणा दाखवतात, दाखवतात. कारण हरीशी करुणा येईल तुझी. करुणा आहेत, दया आहेत. म्हणून रे शब्दाचा आपण इथे अर्थ त्या परमात्म्याची दया होण्यासाठी, प्रेम होण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामा परते अन्यथा तत्व नाही रे. अरे नाही, सांगतो ना मी तुला. प्रेमभावाने सांगतात, दयाभावाने सांगतात, करुण्याने सांगतात. नाही रे बरं का, हे माझ्या मित्रा, नामा परते अन्यथा तत्व नाही रे. ह्या ईश्वराच्या नामाच्या व्यतिरिक्त अन्यथा दुसरं कोणतंही सारभूत तत्व नाहीत. हे सगळ्यांचं सार आहे. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. म्हणून तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांचं सार हरी आहे म्हणून ते गातात. 18ही पुराणे हरीशी गाती. म्हणून हे नाम हे एक प्रकारचं तत्व आहे, सार आहे, सगळ्यांचं अधिष्ठान आहे. म्हणून ते रूपाने जे दिसतं आहे त्याचं सगळं सार असेल ते तत्व आहे. आणि ते तत्व नाम आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही तत्व नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांपासून आपलं लक्ष या एका मूळ गोष्टीकडे केंद्रित केलं आहे. जे पांगलेलं लक्ष आहे ते एकत्रित केलं आहे, आपल्या एका गोष्टीकडे केंद्रित केलं आहे. म्हणजेच
अन्य गोष्टींची व्यावृत्ती केली आहे आणि मूळ गोष्टीमध्ये प्रवृत्ती दाखवली आहे. आणि समजा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, पण तरी देखील तुझ्या मनामध्ये विविध प्रकारचे संदेह, संशय कुणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तुलाही अज्ञानामुळे तो संशय वाढला, तर कदाचित असं होण्याची शक्यता आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एक शक्यतादर्शक विधान करतात, वाया अनेक पंथा जासील झणी. वाया अनेक पंथा जासील झणी. झणी अनेक वाया पंथा जासील. झणी शब्दाचा अर्थ होतो कदाचित. कदाचित तू अनेक वाया पंथा जासील. जे मी हरिपाठामध्ये जो पंथ म्हणजे मार्ग सांगितला आहे, रस्ता सांगितला आहे, साधनाक्रम सांगितला आहे, त्या पंथाला सोडून, त्या क्रमाला सोडून, त्या रस्त्याला सोडून, त्या साधनेला सोडून जर आणखी दुसऱ्या कोणत्या एखाद्या मार्गाने कदाचित जाशील तर तुझी वंचना होईल, फसवणूक होईल, तू फसशील बाबा रे. माऊलींचं आईचं अंतःकरण असल्यामुळे सगळ्या जीवांना एक जाता जाता करुणेचा संदेश देतात. याच्यापेक्षा दुसरं कोणतंही सोपं, वरिष्ठ, सुलभ, प्रभावी साधन नाहीत. म्हणून हे साधक हो, अनेक वाया पंथा जाशी, आणखी दुसऱ्या एखाद्या पंथाला जाशील बरं का रे झणी. म्हणून कदाचित जाशील तर जाऊ नकोस. जसा एखादी आई घराच्या बाहेर पडताना शेवटचा आदेश देऊन सांगते, असं करशील बरं का, असं करू नको, आणि मग ती सांगून निघून जाते. त्याचा हरिपाठाचा आता उपसंहार करायचा आहे. मी जो मार्ग सांगितला आहे तो सगळ्यात सोपा आहे, वरिष्ठ आहे, प्रभावी आहे, कल्याणकारी आहे. ह्या पद्धतीचा नामसाधनेचा मार्ग सोडून कदाचित दुसऱ्या मार्गाला जाशील तर फसवणूक तुझी होण्याची शक्यता आहे. म्हणून जाऊ नको बरं का. झणी अनेक वाया पंथा जाशी. सगळ्या देशवासियांना, महाराष्ट्रवासियांना ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला संदेश सांगून ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा. माणसाने बोलता 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 बोलणं झाल्यानंतर थांबायचं असतं. म्हणून ज्ञानदेवा अंतरी मौन. हरिपाठ आता संपला आहे, म्हणून त्यांनी आता मौन साधनेचा क्रम अवलंबला आहे. हाच अर्थ नाही बरं का, याचे अनेक अर्थ आहे. ज्ञानदेवा मौन, ज्ञानदेवा अंतरी मौन. ज्ञानेश्वर महाराजांना आता अंतःकरणामध्ये मौन भावना झाली. म्हणजे आता बोलायचं नाही, वेळ वाया घालायचा नाही, चर्चा करायची नाही. रिमेन्स इन सायलेंट, त्या एकांतामध्ये राहणं आहे. कशाचं मौन धारण करायचं हे बघा, हरिपाठामध्ये एक गोष्ट आहे ती या संबंधाने लागू पडते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. प्रपंचाच्या बद्दल आता जास्त बोलायचं नाही. म्हणून ज्ञानदेवा अंतरी मौन, म्हणून आता ते आतून मौन झाले. किंबहुना त्यांना आता मौनाचंही मौन प्राप्त झालं. आणि मग काय केलंय, अंतरी जपमाळा. ज्ञानदेवा मौन अंतरी आणि ज्ञानदेवा जपमाळा अंतरी. अंतरी जपमाळा म्हणा किंवा अंतरी मौन म्हणा. अंतरी जपमाळा धरोणी सदा श्रीहरी जपे. ज्ञानेश्वर महाराज समाधीच्या मध्ये काय करत असतील तर
तर सदा श्रीहरी जपे, सदा त्या श्रीहरीचा जप करतात, त्याचं चिंतन करतात, त्याचं अनुसंधान करतात. पण कसं करतात? आंतरी जपमाळा धरोणी सदा श्रीहरी जपे. मग आता त्या बाहेरच्या हातामध्ये माळा धारण करून जपमाळा करत नाही. आता हळूहळू हळूहळू साधना वाढत गेली की मग आता अंतरी जपमाळा, मग आता अंतराच्या जपमाळा तयार केल्या. आतमध्ये काय आहे? आतमध्ये आपलं चित्त आहे, बुद्धी आहे, मन आहे आणि अहंकार आहे. या 4 साधनांच्याच माळा केल्यात. चित्ताची माळ केली, चित्ताने आतून सतत चिंतन त्याचंच ठेवलं, म्हणून हरीचे चिंतन सर्व काळ. या चित्ताला माळा बनवून, आंतरिक माळा बनवून त्या चित्ताच्या द्वारे श्रीहरी सदा जपे. आता अहम, माझेपणा धारण केला की तो पजेसिव्हनेस जो असतो तो कायम असतो वस्तूंच्या बाबतीतला. पण आता ईश्वराच्या बाबतीतला आहे की तो परमात्मा माझा आहे आणि मी त्याचा आहे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, म्हणजे आपला तादात्म्य भाव हा ईश्वराशी जेव्हा होतो तेव्हा तो आपला अहंकाराचा विषय तो परमात्माच होतो. म्हणून ते तादात्म्य धारण करून सदा श्रीहरी जपे. बुद्धीची सुद्धा आंतरिक माळा तयार केली, बुद्धीची आंतरी जपमाळा तयार केली. आणि काय केलं? बुद्धीचं काम आहे निश्चय करणं. म्हणून बुद्धीने सर्वश्रेष्ठ काय असेल ते ठरवलं आहे, तो परमात्म्याचं नाम. म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. म्हणून बुद्धीची जपमाळा करून त्या नामाचं महत्त्व वाढवून त्याचंही चिंतन चालू ठेवलं. आणि राहिलं आता मन. मनाचा विचार सांगितलाच इथे की एकतत्वराम दृढधरी मना. त्या मनाला, आंतरिक त्या मनाला सांगितलं, बाबा रे तू आता संकल्प त्या फक्त ईश्वर नामाचाच कर. म्हणून मन, बुद्धी, चित्त आणि अहम या आंतरी जपमाळा धरोणी, यांची जपमाळा धारण करून सदा श्रीहरी जपे, सदा श्रीहरी जपे. सदा त्या श्रीहरीचं, लक्ष्मीसहित असणाऱ्या परमात्म्याचं नामचिंतन ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये बसून करत आहेत. हा त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला, म्हणून आपणही करूया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.